मेरा जीवन सिर्फ भगवान की याद में था और आज इसी कारण से धनंजय मुंडे घर में बैठा है। ऐसे दलाल लोग पाल रखे हैं जो उसको सिर्फ लड़की और शराब पुराते हैं, इसलिए आज धनंजय मुंडे का ये हाल। मेरा एक एक रोम रोम नोचा है धनंजय मुंडे ने। आज मुझे रोड पे लाने वाला, ये मीडिया पे लाने वाला धनंजय मुंडे। मेरे से जो शादी कर लेगा ना, मुझे फंसा के अपने प्रेम जाल में, उसको 20 करोड़ मिलेंगे, 20 करोड़। मला प्रेमात पाडून माझ्याशी जो लग्न करेल त्याला 20 कोटींची ऑफर धनंजय मुंडेकडून आहे, असं म्हणणाऱ्या या आहेत करुणा धनंजय मुंडे। होय, करुणा मुंडेच म्हणावं लागेल आता, कारण कोर्टाने करुणा मुंडे यांना दिलासा देत त्यांच्या बाजूने निर्णय दिलाय आणि हा निर्णय धनंजय मुंडेंना मोठा धक्का मानला जातोय, असंच आजच्या सुनावणीवरून म्हणावं लागेल। कोर्टात काय घडलं ते बघण्याआधी धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र बघूया। धनंजय मुंडे यांच्या मृत्यूपत्रात ते लिहितात, मी धनंजय पंडितराव मुंडे याद्वारे कबूल करतो की मी 9 जानेवारी 1998 रोजी वैदिक विधीनुसार करुणा अशोक शर्मा यांच्याशी एका मंदिरात लग्न केलंय आणि माझ्याकडे त्याचे फोटो आहेत, जे मी वेळ आल्यावर करुणा मुंडेंना देईन। माझ्या पालकांच्या दबावाखाली मी पुन्हा लग्न केलं, पण मी करुणाला घटस्फोट देणार नाही आणि नेहमीच माझ्या मुलांसोबत राहील, शिशिव, शिवानी आणि करुणा। मी हे जाणीवपूर्वक लिहित आहे। माझा मुलगा आणि कन्या दोघांनाही मालमत्तेच्या समान वाट्यांमध्ये माझे वारस आणि उत्तराधिकारी म्हणून मी घोषित करतो। माझ्या मृत्यूनंतर तो सदर जंगम आणि अचल मालमत्तेचा एकमेव मालक असेल आणि सदर मालमत्तेचा वापर, उपभोग आणि हस्तांतरण करण्यास सक्षम असेल। मी हे मृत्यूपत्र फक्त वर उल्लेख केलेल्या जंगम आणि स्थावर मालमत्तेच्या बाबतीत केलं आहे। माझ्या मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार फक्त शिशिव मुंडे याचा असेल, कारण तो माझा एकुलता एक मुलगा आहे। ही माझी शेवटची इच्छा आहे। इतर कोणताही वारस यामध्ये कोणताही आक्षेप घेऊ शकत नाही। जर कोणी आक्षेप घेतला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल। मी हे मृत्यूपत्र स्वेच्छेने, काळजीपूर्वक विचार करून, कोणत्याही भीतीशिवाय, निरोगी आणि स्थिर मनस्थितीत, कोणत्याही दबावाशिवाय, प्रभावाशिवाय वाचल्यानंतर, वाचून दाखवल्यानंतर आणि ऐकल्यानंतर केले आहे। हे आहे धनंजय मुंडेंचं मृत्यूपत्र। आता हे मृत्यूपत्र खूप मोठा पुरावा समजला जात आहे, कारण त्यात आधी कधीही समोर न आलेल्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। करुणा मुंडे यांनी पासपोर्ट, रेशन कार्ड यासारखे अनेक पुरावे सादर केले, पण यावेळी करुणा यांनी धनंजय मुंडे यांचं अंतिम इच्छापत्र तसेच स्वीकृतीपत्र सादर केलं, जो सर्वात मोठा पुरावा समजला जातोय, कारण या कागदपत्रांमध्ये करुणा मुंडे यांची पहिली पत्नी असा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केल्याचं म्हटलं जातंय आणि या कागदपत्रांचं निरीक्षण करूनच निकाल करुणा शर्मा यांच्या बाजूने दिला गेलाय। कुटुंब न्यायालयाने धनंजय मुंडे यांना यांच्या पहिल्या पत्नी करुणा शर्मा मुंडे यांना दर महिन्याला 2 लाख रुपयांची पोटगी द्यावी असा निकाल दिला होता आणि या निर्णयाला धनंजय मुंडे यांच्याकडून माझगाव कोर्टात आव्हान देण्यात आलं होतं। त्यांच्या याचिकेवर नुकतीच सुनावणी पार पडली आणि यावेळी कोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला आणि धनंजय मुंडे यांची याचिका फेटाळून लावत माझगाव सत्र न्यायालयाने करुणा शर्मा अर्थात करुणा मुंडे यांना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलाय आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना न्यायालयाकडून दणका बसलाय। हा निकाल धनंजय मुंडे यांना मोठा धक्का देणार आहे असं बोललं जात आहे। पण या पुराव्याचे कागदपत्र हे बनावट असल्याचा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून केला जातोय। आता धनंजय मुंडे या निकालाच्या विरोधात मुंबई हायकोर्टात आव्हान देऊ शकतात। हायकोर्टात या प्रकरणात काय निकाल लागतो हे पाहणं सुद्धा खूप महत्त्वाचं असणार आहे। पण दुसरीकडे करुणा शर्मा यांना धनंजय मुंडे यांनी 2 लाख रुपये पोटगी देण्याचा निर्णय न्यायालयाने दिलाय, पण आपल्याला आणखीन पोटगी मिळावी अशी करुणा शर्मा यांची देखील मागणी आहे। त्या देखील पुन्हा कोर्टात जाणार आहेत। जेव्हा कोर्टाकडून करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने धनंजय मुंडे यांना दिले होते, तेव्हा त्या आदेशाला धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं आणि करुणा शर्मा ही माझी पत्नीच नाही असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं। करुणा यांच्याशी माझी भेट राजकीय क्षेत्रात झाली आणि त्या संबंधातून आम्हाला 2 मुलांचा जन्म झाला। मी माझ्या नावाचा वापर त्यांच्या मुलाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये होऊ दिला, मात्र माझे करुणाशी कधीही लग्न झालं नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्याकडून केला गेला आणि करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्या दाव्यावर उत्तर देण्यासाठी वेळ मागितली होती आणि तेव्हाच त्यांनी पुढच्या सुनावणीला आणखीन पुरावे सादर करणार असल्याचं सांगितलं होतं आणि तसे पुरावे त्यांनी कोर्टात सादर केले। त्यामुळे आता करुणा शर्मा
पुन्हा कोर्टात आणखी काय पुरावे सादर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. आधीच अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपद धनंजय मुंडे यांच्या हातून गेलंय. आता आमदारकी पण त्यांच्या हातून जाते की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. कारण त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दलची माहिती त्यांनी लपवली, अर्थात ते खाजगी आयुष्य आता राहिलं नाही आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी जाते का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यात ते आता मुंबई हायकोर्टात जातात की पोटगी द्यायला तयार होतात. तसेच या गोष्टी त्यांच्या आमदारकीच्या पदाला कितपत धक्का लावू शकतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतंय, तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. मराठी मंडळीवर नवीन असाल, अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र.